Hello students, welcome to Bange's Maths Academy. In this session, we are going to study practice set 2.3 surds and operation on surds. Let's start. Surds. Definition of surd. If n is an integer greater than 1 and if a is a positive real number and nth root of a is x, then it is written as x raised to n is equal to a, or if we transfer this nth power to RHS, x is equal to nth root of a. मग आता पहा, n is integer greater than 1 means n is positive integer and a is positive real number. ही पॉझिटिव्ह रिअल नंबर असली पाहिजे. nth रूट ऑफ ए इज एक्स. मग ही जी राशी आहे याला आपण सर्ड्स असं म्हणतो. इफ ए इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, इफ ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर and nth root of a is x, and if x is an irrational number, then x is called a surd. Then x is called a surd. आता पहा, या ठिकाणी आपल्याला nth रूट ऑफ ए इज इक्वल टू एक्स असेल तर आता n ही काय आहे? ऑर्डर ऑफ द सर्ड. सो ऑर्डर ऑफ द सर्ड काय आहे? n. आणि ही जी साईन आहे याला आपण रॅडिकल साईन असं म्हणतो. काय म्हणतो? रॅडिकल साईन, करणी चिन्ह. आणि ए काय असली पाहिजे? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ए हा रॅडिकँड आहे. याला काय म्हणायचं? रॅडिकँड म्हणजे कर्निस्थ संख्या. आणि ए काय असली पाहिजे? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. मग आता पहा, सगळ्यात सोपं लक्षात ठेवण्यासाठी n ची किंमत काय पाहिजे? पॉझिटिव्ह इंटिजर. n काय पाहिजे? व्हॅल्यू ऑफ n शुड बी पॉझिटिव्ह इंटिजर. a ची किंमत काय पाहिजे? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आणि nth रूट ऑफ ए ही राशी जर इरॅशनल असेल तर आपण nth रूट ऑफ ए या राशीला काय म्हणतो? सर्ड असं म्हणतो. इज अ सर्ड. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड.
simplest form of a surd. मग आता पहा, आपण एक उदाहरण घेऊया. √32. आता याची ऑर्डर किती आहे? 2. ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2. सिम्प्लिफाय दिस. √32 इज इक्वल टू, आता या 32ची फोड अशी आपण करूया जेणेकरून त्यापैकी एक संख्या ही परफेक्ट स्क्वेअर असली पाहिजे. याची फोड अशी होईल 16 into 2 is equal to, we can write in this way, √16 into √2 is equal to, simplify this, square root of 16, 4 into √2 means 4√2 is a simplest form of a surd and order of the surd is 2. Then similar surd are like surd. So similar surd or like surds. If order of the surd and radicands are equal, if order of the surd and radicand are equal, then the surds are similar surds or like surds. मग आता हे कसे ओळखायचे? तर त्यासाठी आपण काही उदाहरण घेऊया. समजा 3√2 and 7√2. आता पहा, हे दोन्ही जे सर्ड्स आहेत त्यांची ऑर्डर किती आहे? 2 आहे आणि रॅडिकँड पण सेम आहेत, म्हणून यांना म्हणायचं सिमिलर सर्ड और लाईक सर्ड. आपण दुसरं उदाहरण घेऊया. 5√3 and 4√3. आता या ठिकाणी पहा, ह्या दोन्ही सर्डची ऑर्डर सेम आहे आणि रॅडिकँड सेम आहेत, मग हे झाले लाईक सर्ड्स. ऑपरेशन ऑन सर्ड्स, वी कॅन टेक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन of surds. Then rationalization of surds. If product of two surds, if product of two surds is a rational number, then each surd is called a rationalizing factor of the other surd. For example, आता आपण यासाठी उदाहरण घेऊया. √8. आता पहा, √8 ही सर्ड आहे आणि याचा आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचा आहे. मग आपल्याला अशा दोन सर्ड्स घ्यावे लागतील ज्यांचा गुणाकार रॅशनल नंबर आला पाहिजे. मग आता आपण याला मी √8ला √2 मल्टिप्लाय करतो. यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल? दोघांची ऑर्डर सेम आहे म्हणून त्याला मी एकाच चिन्हाखाली लिहितो. 8 into 2 is equal to square root of 16. Simplify this. Square root of 16 is 4. मग आता पहा, या दोघांचं प्रोडक्ट काय आलं? 4, म्हणजेच रॅशनल नंबर आलं, म्हणजेच √2
is a rationalizing factor of root 8, or root 8 is rationalizing factor of root 2. आपण दुसरं उदाहरण घेऊन पाहूया. रूट 3. आता ऐसे रॅशनलायझिंग फॅक्टर शोधूया. रूट 3 इंटू रूट 3 इज इक्वल टू, दोघांची ऑर्डर सेम आहे म्हणून त्याला आपण असं लिहूया, स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू 3 इज इक्वल टू रूट 9. सिम्प्लिफाय दिस 3. या दोघांचं प्रोडक्ट 3 आलं म्हणजे रॅशनल नंबर आलं, म्हणजे रूट 3 इज रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 3. आता पहा, एखाद्या संख्येला एकापेक्षा अनेक रॅशनलायझिंग फॅक्टर असू शकतात. आता या रूट 3चंच आपण उदाहरण घेऊया. त्यासाठी दुसरा रॅशनलायझिंग फॅक्टर आपण शोधूया. मग रूट 3ला आपण रूट 27 मल्टिप्लाय करू. या दोघांचं ऑर्डर सेम आहे म्हणून त्याला एकाच करणी चिन्हाखाली मी लिहितो रूट 3 इंटू 27. या दोघांचा गुणाकार केला, स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू 27, 27 3 जा 81 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 81 9. पहा, या दोघांचं प्रोडक्ट 9 आलं म्हणजे रॅशनल नंबर आलं, म्हणजेच रूट 27 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 3. एखाद्या दिलेली सड असेल तिला एकापेक्षा अनेक रॅशनलायझिंग फॅक्टर असू शकतात. प्रॅक्टिस सेट 2.3. State the order of the surd given below. First example, cube root of 7. पहा, आता आपल्याला या सर्डची ऑर्डर लिहायची आहे, तर एकदम सोपं आहे, अभ्यास पण करायची अजिबात आवश्यकता नाही. ऑर्डर ऑफ द सर्ड, ऑर्डर ऑफ the surd is 3. Second example, 5 root 12. We have to write down order of surd. Order of surd is 2. Third example, 4 root of 10. Order of surd is 4. Fourth example, root 39. Order of surd is 2. Then fifth example, cube root of 18. Order of surd is 3. Second question, state which of the following are surds and justify. First example, cube root of 51. We have to determine the given example is the surd or not, and we have to write down reason. See, order of the surd is greater than 1, means n is greater than 1. Order of the surd is 3, which is n, so n is greater than 1. So order of surd is greater than 1, and radicand is positive rational number. Radicand means 51. Radicand is positive
rational number. And so cube root of 51 is a example of surd. Is a example of surd or is a surd. Second example, fourth root of 16. See, fourth root of 16. If we simplify this, fourth root of 16 is 2, which is not a irrational number. So it is not a surd. So fourth root of 16 is not an irrational number. Means 2. Fourth root of 16 is not an irrational number. So fourth root 16 is not a surd. Third example, fifth root of 81. See, order of the surd is 5, which is greater than 1, means positive integer. Order of surd is 5, means order of surd is greater than 1 or positive integer, and radicand is positive rational number. Radicand is positive rational number. So fifth root of 81 is an irrational number. So fifth root 81 is a surd. Fourth example, square root of 256. We have to determine it is the surd or not. If we simplify this, square root of 256, square root of 256 is 16, which is not an irrational number, so it is not a surd. So root 256 is not an irrational number. So square root of 256 is not a surd. Fifth example, cube root of 64. Cube root of 64. If we simplify this, cube root of 64 is 4, which is not an irrational number. So cube root of 64 is not an irrational number. So cube root of 64 is not a surd. Then sixth example,
Sixth example is square root of 22 upon 7. See, order of the third is 2, which is positive integer, means greater than 1. Order of third is positive integer and radicand means 22 upon 7. Radicand is a positive rational number, and so square root of 22 upon 7 is an irrational number. Therefore, square root of 22 upon 7 is a third. Third example, classify the given pair of surds into like surds and unlike surds. पहा, आता आपल्याला यामध्ये लाईक सर्ट्स अँड अनलाईक सर्ट्स या जोड्या ओळखायच्या आहेत. एकदम सोपं आहे. तर आपण याच्यापूर्वी डेफिनेशन पाहिलेली आहे. ऑर्डर ऑफ द सर्ट्स अँड रॅडिकॅन्ड मस्ट बी इक्वल ऑर सेम. मग आपण पाहूया हे लाईक सर्ट्स आहे का अनलाईक सर्ट्स. मग याला सोपं रूप देऊया. रूट 52 इज इक्वल टू स्प्लिट 52 such a way that one number should be a perfect square. त्याची फोड आपण अशी करूया जेणेकरून त्या दोघांपैकी एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असेल. मग त्याची फोड आपण अशी केली 4 × 13. 13 4 जा 52. याला आपण असं लिहूया स्क्वेअर रूट ऑफ 4 × स्क्वेअर रूट ऑफ 13. स्क्वेअर रूट ऑफ 4 2 रूट 13. आपण याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिलं 2 रूट 13. आणि दुसरं जे दिलेलं उदाहरण आहे 5 रूट 13. मग आता पहा या दोघांची ऑर्डर सेम आहे. 2 रूट 13 अँड 5 रूट 13 या दोघांची ऑर्डर सेम आहे आणि रॅडिकॅन्ड सेम आहेत. म्हणून हे दोन काय आहेत पेअर ऑफ सर्ट्स आहेत. सो 2 रूट 13 and 5 रूट 13 are pair of like surds. Pair of like surds. तर आपण पुढचं उदाहरण पाहूया. सेकंड एक्झाम्पल रूट 68 and 5 रूट 3. मग आता आपण हे लाईक सर्ड आहे किंवा नाही पाहूया. मग आपण रूट 68 याला सोपं रूप देऊया. या 68ची फोड अशी करू जेणेकरून एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असली पाहिजे. मग 68ची आपण फोड करूया. 17 4 जा 68 मीन्स 4 × 17. याला आपण असं लिहूया रूट 4 × रूट 17 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 2 × रूट 17 मीन्स 2 रूट 17. आता पहा आपण रूट 68ला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिलं 2 रूट 17 आणि दुसरे जे सर्ट दिलेले ते 5 रूट 3 दिलेलं आहे. मग ऑर्डर सेम आहे पण रॅडिकॅन्ड डिफरंट आहेत. सो 2 रूट 17 अँड 5 रूट 3 हॅव सेम
order but different radicand. पहा रॅडिकँड हा 17 आणि हा 3 हे डिफरंट आहेत. सो इट इज अ पेअर ऑफ अनलाईक सड. इट इज अ पेअर ऑफ unlike source. Third example, 4 root 18 and 7 root 2. We have to determine it is a pair of like source or unlike source. Simplify this. 4 root 18 is equal to, आपण याला सोपं रूप देऊया, 4 into स्क्वेअर रूट ऑफ 18ची फोड अशी करूया जेणेकरून त्यापैकी एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असली पाहिजे. 9 into 2 is equal to 4 into square root of 9 into square root of 2 is equal to 4 into square root of 9 3 into root 2. 4 into 3 12 into root 2 12 root 2. 4 root 18 याला आपण सोपं रूप दिलं 12 root 2 आणि दुसरी जी संख्या दिलेली 7 root 2. आता पहा 12 root 2 and 7 root 2. These two numbers have same order and same radicand. So this is a pair of like side. Is pair of like sides. आपण दुसरं उदाहरण पाहूया. Fourth example is 19 root 12 and 6 root 3. We have to determine it is a pair of like side or unlike side. Simplify this. 19 root 12 is equal to 19 into ह्या 12ची फोड आपण अशी करूया जेणेकरून एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असेल. 4 into 3. Simplify this. 19 into root 4 into root 3 is equal to 19 into square root of 4 2 into root 3 is equal to 19 into 2 38 into root 3 38 root 3 आणि दुसरी राशी दिलेली 6 root 3. मग आता पहा 38 root 3 and 6 root 3. Order of the surd is same. Order of these two surd is 2 and radicand is 3, means radicand is same, order is same. So it is a pair of like surd. It is a pair of like surds. Fifth example, 5 root 22 and 7 root 33. आता पहा आपण या दोघांना सोपं रूप द्यायचा विचार केला. ह्या 22ची फोड करायचं म्हटलं तर परफेक्ट स्क्वेअर काही एक संख्या येत नाही. या 33ची जरी फोड केली तर त्यापैकी एखादी संख्या परफेक्ट स्क्वेअर येत नाही. या दोघांची ऑर्डर सेम आहे पण रॅडिकँड्स डिफरंट आहेत. 5 root 22 and 7 root 33 have same order or equal order but
radicands are different. Radicands are डिफरंट. पहा आता याची ऑर्डर 2 आहे, याची पण ऑर्डर 2 आहे, ऑर्डर इज सेम. आता रॅडिकॅन्ड याचा 22 आहे आणि आता 33 आहे, म्हणजे रॅडिकॅन्ड डिफरंट्स आहेत, म्हणून हे लाईक सर्ड्स असतील का? नाही. सो इट इज अ पेअर ऑफ अनलाईक सर्ड. इट इज अ पेअर ऑफ अनलाईक सर्ड. अनलाईक सर्ड्स. सिक्स्थ एक्झाम्पल पाहूया. 5√5 and √75. मग आता पहा याच्यामध्ये याला तर काही सोपं रूप देता येत नाही, मग आपण त्या √75ला सोपं रूप देऊया. √75 इज इक्वल टू, त्याची फोड करूया जेणेकरून त्यापैकी एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असू शकेल. मग त्याची आपण फोड करू. 25 3 जा 75. याची फोड केली आपण 25 × 3 इज इक्वल टू, रॅडिकल साईन सेपरेट देऊया. √25 × √3 इज इक्वल टू √25 इज 5. 5 × √3 मीन्स 5√3. मग आता पहा 5√5 and 5√3 ऑर्डर सेम आहे पण रॅडिकॅन्ड डिफरंट आहेत. हॅव इक्वल ऑर्डर बट radicands are different. So 5√5 and 5√3 is a pair of unlike surds. Fourth question, simplify the following surds. First example, √27. पहा आता आपल्याला याला सोपं रूप द्यायचं आहे. मग आपण दिलेली संख्या, दिलेली सर्ड्स, दिलेली करणे जशाला तशी लिहूया. √27. √27 या 27ची अशी फोड करूया जेणेकरून त्यापैकी एक संख्या परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळाली पाहिजे. मग त्याची फोड काय होईल? 9 × 3. ठीक आहे. मग आपण रॅडिकल साईन सेपरेट लिहूया दोघाची. √9 × √3. √9 इज 3 × √3 मीन्स 3√3. याला आपण सोपं रूप दिलं. √27 इज इक्वल टू 3√3. सेकंड एक्झाम्पल, √50. √50 इज इक्वल टू, याची पण आपण फोड अशी करूया जेणेकरून त्यापैकी एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असेल. 25 × 2 सेपरेट रॅडिकल साईन. √25 × √2. √25 is 5 × √2 means 5√2. We simplify √50. Then third example, √250. √250 is equal to, त्याची पण आपण फोड अशी करूया जेणेकरून त्यापैकी एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असेल. 25 10 जा 25 × 10. 25 10 जा 250. रॅडिकल साईन सेपरेट लिहूया दोघाची. √25 × √10. √25 is 5
into root 10. 5 root 10. Fourth example, root 112. स्क्वेअर रूट ऑफ रूट 112. याची पण फोड आपण अशी करूया जेणेकरून त्यापैकी एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असली पाहिजे. आता 112ची फोड करा. 16 7 जा 112. याची आपण फोड केली. मग रॅडिकल साईन सेपरेट लिहूया. रूट 16 इंटू रूट 7. स्क्वेअर रूट ऑफ 16 4 इंटू रूट 7 मीन्स 4 रूट 7. अशा पद्धतीने आपण याला पण सोपं रूप दिलेलं आहे. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल, रूट 168. स्क्वेअर रूट ऑफ 168. याला आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 168 इज इक्वल टू, त्याची पण आपण फोड अशा पद्धतीने करूया जेणेकरून त्यापैकी एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असली पाहिजे. मग आता याला कोणत्या संख्येनं भाग जाईल जेणेकरून परफेक्ट स्क्वेअर असेल हे पाहूया आपण. 4 भाग जातो. 168 डिवायडेड बाय 4. 4 4 जा 16, 4 2 जा 8. मग आपण त्याची फोड केली 4 इंटू 42. आता 42ची फोड करता येईल पण त्यामध्ये आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळणार नाही. त्यामुळं आहे तसंच ठेवूया. रॅडिकल साईन सेपरेट लिहूया. स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 42 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 इंटू रूट 42 मीन्स 2 रूट 42. अशा पद्धतीनं आपण याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये सोडवलेलं आहे. फिफ्थ क्वेश्चन, कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ड्स. फर्स्ट एक्झाम्पल, 7 रूट 2 अँड 5 रूट 3. पहा, आता आपल्याला याची कम्पॅरिझन करायची आहे म्हणजे लहान मोठेपणा ठरवायचा आहे. मग तो ठरवण्यासाठी आपल्याला त्याला सोपं रूप द्यावं लागेल. त्या दोघांची ऑर्डर सेम असायला पाहिजे. सेम असेल तर आपण पुढे जाऊया, सेम नसेल तर सेम ऑर्डर करावी लागेल. मग आता या दोघांची ऑर्डर सेम आहे पण सध्याच याची आपल्याला तुलना करता येत नाही. मग 7 आपण रॅडिकल साईनमध्ये घेऊया आणि या ठिकाणचे 5 हे पण रॅडिकल साईनमध्ये घेऊया. मग काय होईल पहा. आता आपण 7 रूट 2 याला सोपं रूप देऊ. 7 रूट 2. आता 7 हे आपल्याला रॅडिकल साईनमध्ये घ्यायचे आहेत. मग याला मी असं लिहितो. आता 7 स्क्वेअर काय होईल 49. स्क्वेअर रूट ऑफ 49 इंटू रूट 2. आता स्क्वेअर रूट ऑफ 49 7 येतं म्हणजे त्याची किंमत बदलली नाही. मग आता या दोघांची ऑर्डर सेम आहे. मग आपण त्याला एकाच रॅडिकल साईन खाली लिहूया. स्क्वेअर रूट ऑफ 49 इंटू 2. याला सोपं रूप देऊया. स्क्वेअर रूट ऑफ 49 इंटू 2 प्रोडक्ट ऑफ दिस 2 98. मग आता पहा आपण 7 रूट 2 ही जी राशी आहे त्याला आपण सोपं रूप दिलं रूट 98. आता 5 रूट 3चा विचार करू. 5 रूट 3 इज इक्वल टू, ह्या 5ला आपण रॅडिकल साईनमध्ये घेऊ. त्याला मग 5 स्क्वेअर काय होईल 25. मग त्याला असं लिहितो रूट 25 इंटू रूट 3. दोघांची ऑर्डर सेम आहे त्याला एकाच रॅडिकल साईन खाली लिहूया. स्क्वेअर रूट ऑफ 25 इंटू 3 इज इक्वल टू रूट 25 इंटू 3 75. हे आपण 5 रूट 3ला सोप्या पद्धतीनं लिहिलं रूट 75. मग आता पहा रूट 98 आणि रूट 75 दोघांची ऑर्डर सेम आहे. आता रॅडिकँड जे आहेत त्यांची तुलना करू. 98 75 हे संख्या लिहिल्या. आता यांच्यामध्ये कंपॅरिझन करूया. 98 इज ग्रेटर दॅन 75. देअरफॉर रूट 98 इज ग्रेटर दॅन रूट 75.
मग आता √98 ग्रेटर दॅन √75 आहे. मग √98 म्हणजेच कोणती संख्या आहे? 7√2. 7√2 इज ग्रेटर दॅन √75 म्हणजेच 5√3. So 7√2 is greater than 5√3. सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. √247 and √274. पहा आता या दोघांची ऑर्डर सेम आहे आणि रॅडिकँटची मग तुलना करूया. √247 and √274. Order of the both sides is same, that is 2. So order of side is 2. आता रॅडिकँटची आपण कंपॅरिझन करूया. हा रॅडिकँट 247 आणि हा रॅडिकँट 274 यांच्यामध्ये आपण कंपॅरिझन करूया. 247 इज लेस दॅन 274. सो √247 इज लेस दॅन √274. थर्ड एक्झाम्पल. 2√7 and √28. We have to compare the following pair of surds. मग याला आपण सोपं रूप देऊया. 2√7 इज इक्वल टू, आता हे 2 जे आहेत ते आपण रॅडिकल साईनमध्ये घेऊया. मग 2 स्क्वेअर काय होईल? 4. त्याला मी असं लिहितो, √4 इंटू हे √7. आता पहा दोघांची ऑर्डर सेम आहे त्यामुळे दोघांना एकाच रॅडिकल साईन चिन्हाखाली लिहितो. √4 इंटू 7 इज इक्वल टू, सिम्प्लिफाय दिस, √28 आणि दुसरी राशी जी आहे ती √28 आहे. मग पहा दोघांची ऑर्डर सेम आहे आणि रॅडिकँट पण सेम आहेत. √28 and √28 have equal order and equal radicand. So both sides are equal sides. So √28 is equal to √28. आता √28 म्हणजे कोणते आहेत? हे 2√7. 2√7 is equal to √28. फोर्थ एक्झाम्पल आपण पाहूया. 5√5 and 7√2. पहा आपण याला सोपं रूप देऊया. 5√5 इज इक्वल टू, हे 5 जे आहेत ते आपण रॅडिकल चिन्हाखाली घेऊया. 5 स्क्वेअर 25. मग त्याला मी असं लिहितो, √25 इंटू √5. ऑर्डर ऑफ द बोथ साइड इज सेम. So write down in this way, √25 into 5. Simplify this, √25 into 5 125. आपण 5√5 ला सोपं रूप दिलं. आता दुसरी राशी जी आहे 7√2, त्या 7 ला रॅडिकल साईन चिन्हाखाली घ्यायचं आपल्याला. मग 7 स्क्वेअर काय? 49. त्याला मी असं लिहितो, √49 into √2. Order of both sides is same. So we can write in this way, √49 into 2 is equal to √49 into 2 98. आता पहा आपण याला सोपं रूप दिलं. मग हे 125 रॅडिकँड
आणि हे रॅडिकँड 98. या दोघांची कंपॅरिझन करूया. 125 इज ग्रेटर दॅन 98. सो रूट 125 इज ग्रेटर दॅन रूट 98. आता रूट 125 म्हणजेच कोणती संख्या आहे? 5 रूट 5. 5 रूट 5 इज ग्रेटर दॅन रूट 98 म्हणजेच 7 रूट 2. सो 5 रूट 5 इज ग्रेटर दॅन 7 रूट 2. फिफ्थ एक्झाम्पल आपण पाहूया. फिफ्थ एक्झाम्पल 4 रूट 42 and 9 रूट 2. मग याला आपण सोपं रूप देऊया. 4 रूट 42 इज इक्वल टू, हे 4 आहेत ते आपण रॅडिकल साईनमध्ये घ्यायचे. मग 4 स्क्वेअर किती होईल? 16. त्याला मी असं लिहितो 4ला रूट 16 इंटू रूट 42. दोघांची ऑर्डर सेम आहे, दोघं एकाच रॅडिकल साईन खाली लिहूया. रूट 16 इंटू 42 इज इक्वल टू रूट, आता पहा यांचं प्रोडक्ट घेऊया. 16 इंटू 42, 16 टू जा 32, राईट टू कॅरी 3, 16 4 जा 64 अँड 3 67. सो रूट 672. आता 9 रूट 2, त्याला सोपं रूप देऊ. हे 9 आपल्याला रॅडिकल साईन खाली घ्यायचे. 9 स्क्वेअर 81, त्या 9ला मी असं लिहितो रूट 81 इंटू हे रूट 2. ऑर्डर ऑफ बोथ इज सेम, ऑर्डर सेम असल्यामुळे त्याला मी असं एकाच रॅडिकल साईन खाली लिहितो रूट 81 इंटू 2. यांचं प्रोडक्ट घेऊया. रूट 2 1 जा 2, 2 8 जा 16, मग हे काय मिळालं? रूट 162. आता हा रॅडिकँड पहा 672 आणि हा 162. दोघांचं कंपॅरिझन करूया. 672 इज ग्रेटर दॅन 162. देअरफॉर रूट 672 इज ग्रेटर दॅन रूट 162. आता रूट 672 म्हणजेच 4 रूट 42 इज ग्रेटर दॅन रूट 162 म्हणजेच 9 रूट 2. 4 रूट 42 is greater than 9 root 2. Sixth example 5 root 3 and 9. मग आता पहा आपल्याला याला सोपं रूप द्यायचं आहे, कंपॅरिझन करायची. याची कंपॅरिझन करण्यासाठी याला आपण सोपं रूप देऊया. 5 रूट 3 इज इक्वल टू, या 5ला आपल्याला रॅडिकल साईन चिन्हाखाली घ्यायचं आहे. मग हे 5 स्क्वेअर 25, मग या 5ला मी असं लिहितो रूट 25 इंटू हे रूट 3. ऑर्डर इज सेम, so we can write in this way root 25 into 3 is equal to product of this root 25 into 3 75, so root 75. आता हे 9 जे आहे त्याला पण आपण सोपं रूप देऊया. 9 स्क्वेअर 81, त्याला आपण असं लिहूया स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9. मग आता पूर्वीचे रॅडिकँड 75 आणि हा 81, दोघांची कंपॅरिझन करूया. ह्या दोघांची कंपॅरिझन केल्यास काय होईल? 75 इज लेस दॅन 81. मग 75 म्हणजेच हे रूट 75 इज लेस दॅन रूट 81. आता रूट 75 म्हणजे कोणती राशी आहे? 5 रूट 3 इज लेस दॅन रूट 81 म्हणजेच 9. So 5 root 3 is less than 9. Sixth example 7 and 2 root 5. यांची कंपॅरिझन आपल्याला करायची आहे. 7 याला मी असं लिहितो 7 स्क्वेअर 49, मग 7ला आपण असं लिहूया रूट 49. 2 रूट 5
हे 2 आपल्या रॅडिकल साईन खाली चिन्हाखाली घ्यायचे. मग ह्या 2 स्क्वेअर 4 होईल. त्या 2ला मी असं लिहितो √4 इंटू हे √5. आता दोघांची ऑर्डर सेम असल्यामुळे त्याला एकाच चिन्हाखाली लिहितो. √4 इंटू 5 इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ दिस √4 इंटू 5 20 √20. मग आता रॅडिकँड 49 हा 20. दोघांची कंपॅरिझन करू. 49 इज ग्रेटर दॅन 20. मग आता हे √49 इज ग्रेटर दॅन √20. तर √49 म्हणजेच काय आहे 7 इज ग्रेटर दॅन √20 म्हणजेच 2√5. 7 is greater than 2√5. Sixth example, simplify. First त्यातील 5√3 plus 8√3. 5√3 plus 8√3 is equal to, see, these two are like such, so we can take addition of these. Take √3 as a common factor. So into bracket 5 plus 8 into √3 is equal to, simplify this, 5 plus 8 13 into √3 13 √3. Second example, 9√5 minus 4√5 plus √125. Write down given example. 9√5 minus 4√5 plus √125 is equal to, पहा हे दोन लाईक सर्ट्स आहेत. याला आपण सोपं रूप देऊया. 9√5 minus 4√5 प्लस √125 ची फोड अशी करू जेणेकरून एक संख्या परफेक्ट स्क्वेअर मिळाली पाहिजे. 25 5 जा 125 इज इक्वल टू 9√5 minus 4√5 प्लस, याला मी असं लिहितो √25 इंटू √5 is equal to 9√5 minus 4√5 plus square root of 25 is 5 into √5 5√5. मग आता पहा ह्या तिन्ही ज्या संख्या आहेत त्या लाईक सर्ट्स आहेत. मग त्यांची आपण ॲडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते घेऊ शकतो. या ठिकाणाहून आपण √5 कॉमन फॅक्टर घेऊया. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील 9 minus 4 plus 5 into √5 आपण कॉमन फॅक्टर घेतला. मग आता पहा 9 plus 5 14 minus 4 into √5. मग आता 14 minus 4 10 into √5 10 √5. मग आपण याला सोपं रूप दिलं 10 √5. मग आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. Third example, 7√48 minus √27 minus √3. आता पहा याला सोपं रूप द्यायचं आहे आपल्याला. 7√48 minus √27 minus √3 is equal to, आता आपण याला सोपं रूप देऊया 7 इंटू 48 ची फोड करू जेणेकरून एक संख्या परफेक्ट स्क्वेअर मिळेल. 16 इंटू 3 मायनस ह्या √27 ची पण फोड करूया 9 इंटू 3. हे मायनस √3 जसे आला तसे. मग पुढे 7 इंटू हे √16 सेपरेट लिहू इंटू √3 मायनस इथं पण सेपरेट रॅडिकल साईन देऊ √9 इंटू √3 मायनस √3. आता पहा
7 into square root of 16 4 into root 3 minus square root of 9 is 3 into root 3 3 root 3 minus root 3. आता याला सोपं रूप देऊ. 7 into 4 28 into root 3 28 root 3 minus 3 root 3 minus root 3. आता पहा तिन्ही लाईक सर्ट्स आहेत. या तिघामधनं आपण रूट 3 कॉमन घेऊ शकतो. इंटू ब्रॅकेट 28 मायनस 3 मायनस इथनं आपण रूट 3 कॉमन घेतो आहे म्हणजे या ठिकाणी 1 राहील. हे रूट 3 आपण कॉमन घेतले. आता पहा याला सोपं रूप देऊ. 28 मायनस 3 मायनस 1 हे झाले -4 इंटू रूट 3 28 minus 4 subtraction of this 24 into root 3. मग याला आपण सोपं रूप दिलं 24 root 3. Fourth example, root 7 minus 3 upon 5 into root 7 plus 2 root 7. आपल्याला याला सोपं रूप द्यायचं आहे. दिलेलं उदाहरण तशाला तसं लिहून घेऊया. रूट 7 मायनस 3 अपॉन 5 इंटू रूट 7 प्लस 2 रूट 7. आता पहा हे तिन्ही जे संख्या दिलेल्या आहेत त्या लाईक सर्ट्स आहेत आणि या ठिकाणी रूट 7 आहे म्हणजे लाईक सर्ट आहे ह्या तिन्ही संख्या. या तिघामधून आपण रूट 7 हा कॉमन घेऊया. मग कॉमन घेतल्यामुळे हा रूट 7 आपण बाहेर कॉमन घेतो इकडे उजवीकडे. मग रूट 7 कॉमन घेतल्यामुळे ह्या रूट 7ला रूट 7नं भाग दिला 1 मायनस इथून रूट 7 कॉमन घेतला इथं राहिले 3/5 प्लस या ठिकाणाहून रूट 7 कॉमन घेतले म्हणजे रूट 7 याला भाग दिला म्हणजे राहिले इथं 2 आणि हे आपण रूट 7 उजवीकडे लिहूया. आता पाहायचा डिनॉमिनेटर डिफरंट आहेत मग याचा LCM काढू. काय होईल याचा LCM 5 into 1 5 minus 3 as it is plus 5 into 2 10 into रूट 7. मग याला आपण सोपं रूप देऊया. +5 + 10 + 15 minus 3 upon 5 into रूट 7. 15 minus 3 12 upon 5 into रूट 7. तर याला आपण अशा पद्धतीनं सोपं रूप दिलेलं आहे. 7th question, multiply and write the answer in the simplest form. First example, 3 root 12 into 18. पहा आता आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि सोपं रूप द्यायचं आहे. मग आपण दिलेलं उदाहरण जशाला तसं लिहून घेऊया. 3 root 12 into रूट 18 आहे इंटू रूट 18. मग आता आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करून सोपं रूप द्यायचं आहे. 3 इंटू ह्या रूट 12ला असं फोड करूया जेणेकरून एक संख्या परफेक्ट स्क्वेअर येईल. 4 into 3 इंटू 18ची पण आपण फोड अशी करू जेणेकरून एक संख्या परफेक्ट स्क्वेअर मिळेल. रूट 9 into 2. त्याला आपण सोपं रूप देऊया. 3 इंटू रॅडिकल साईन सेपरेट लिहूया. रूट 4 इंटू रूट 3 इंटू रूट 9 इंटू रूट 2. तर पहा 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 2 इंटू रूट 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 9 3 इंटू रूट 2. मग आता पहा हे 3 इंटू 2 हे इंटू 3 आपण इकडं घेऊया आणि हे रूट 3 इंटू रूट 2 यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 3 इंटू 2 6 इंटू 3 18 इंटू रूट 3 इंटू रूट 2 रूट 6 18 रूट 6 हे आपलं उत्तर मिळेल. नंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया. 3 root 12 and into
7 रूट 15 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. मग यांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण दिलेली राशी जशाला तशी लिहू. 3 रूट 12 इंटू 7 रूट 15 इज इक्वल टू 3 इंटू ह्या 12ची फोड अशी करूया 4 इंटू 3 इंटू आता 15ची फोड करता येईल, पण त्यामधनं आपल्याला काही परफेक्ट स्क्वेअर मिळत नाही, पण तरी त्याची आपण फोड करूया. पाहूया 7 इंटू रूट 5 इंटू 3. मग आपण याला सोपं करू देऊ. 3 इंटू रॅडिकल साईन सेपरेटली रूट 4 इंटू रूट 3 इंटू 7 इंटू रूट 5 इंटू रूट 3. 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 इंटू आता पहा हे रूट 3 आणि हे रूट 3 ह्या दोघांचा गुणाकार 3 होईल, ते आपण जवळ घेऊया. रूट 3 इंटू रूट 3 इंटू 7 इंटू रूट 5. मग आता पहा 3 इंटू 2 इंटू ह्या दोघांचा गुणाकार काय होईल 3 इंटू 7 इंटू रूट 5. मग आता याला आपण सोपं रूप देऊया. 3 इंटू 2 6 इंटू 3 18 18 इंटू 7 126 इंटू रूट 5 126 रूट 5. Third example 3 root 8 into root 5. Write down given example as it is. 3 root 8 into root 5. याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग याला आपण सोपं रूप देऊया. 3 इंटू रूट 8 त्याची फोड अशी करतो 4 इंटू 2 इंटू हे रूट 5. 3 इंटू रॅडिकल साईन सेपरेटली रूट 4 इंटू रूट 2 इंटू रूट 5 इज इक्वल टू 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 इंटू रूट 2 इंटू रूट 5. तर पहा 3 इंटू 2 6 इंटू रूट 5 इंटू रूट 2 इंटू रूट 5. दोघांची ऑर्डर सेम आहे, यांचा गुणाकार आपण करू शकतो. रूट 2 इंटू 5 6 इंटू रूट 2 इंटू 5 रूट 10. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 6 रूट 10. फोर्थ एक्झाम्पल 5 रूट 8 इंटू 2 रूट 8. आता पहा आपण याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 रूट 8 इंटू 2 रूट 8 इज इक्वल टू आता पहा रूट 8 इंटू रूट 8 या दोघांचं मल्टिप्लिकेशन स्क्वेअर रूट 64 म्हणजेच त्याचं स्क्वेअर रूट ऑफ 64चं 8 होईल. 5 इंटू 2 इंटू रूट 8 इंटू रूट 8. पहा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 5 इंटू 2 10 इंटू या दोघांची ऑर्डर सेम आहे. मग एकाच रॅडिकल साईन खाली लिहिला आपण रूट 8 इंटू 8 इज इक्वल टू 10 इंटू रूट 8 इंटू 8 64. 10 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 64 इज 8. 10 इंटू 8 इज इक्वल टू 80. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे divide and write the answer in the simplest form. फर्स्ट एक्झाम्पल पहा
रूट 98 डिवायडेड बाय रूट 2. आता आपल्याला याचं डिव्हिजन करायचं आहे. मग दिलेलं उदाहरण आपण लिहून घेऊया. रूट 98 डिवायडेड बाय रूट 2 इज इक्वल टू, हे आपण असं लिहूया, रूट 98 अपॉन रूट 2. भागाकार करायला आपल्याला सोपं जाईल. मग याला आपण आता रूट 98ची फोड अशी करूया, 49 इंटू 2 अपॉन रूट 2. तर सेम आहे. मग त्या दोघांनाही आपण एकाच रॅडिकल साईन खाली लिहूया, 49 इंटू 2 अपॉन 2. तर पहा हे 2 कॅन्सल होतील. काय राहिलं, स्क्वेअर रूट ऑफ 49. स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7. या दोघांचं डिव्हिजन जे आहे ते किती आलं, 7. सेकंड एक्झाम्पल, रूट 125 डिवायडेड बाय रूट 50. Write down given example as it is. Root 125 divided by root 50 is equal to, write down in this way, root 125 upon root 50. Order of the both sides is same, so we can write in this way, root 125 upon 50. मग आपण त्यांचा कॉमन मल्टिपल घेऊया किंवा इथंच काटाकाटी पण करता येते. यांची फोड करूया, 25 5 जा 125 आणि ह्या 50ची फोड 25 2 जा 50. मग आता आपण त्याची कॉमन मल्टिपल म्हणजे फोड केली, 25 इंटू 5 अपॉन 25 इंटू 2. हे 25 कॅन्सल होतील. मग काय राहिलं, रूट 5 अपॉन 2. हे झालं याचा आन्सर. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण काय दिलंय, रूट 54 डिवायडेड बाय रूट 27. राईट डाऊन गिव्हन एक्झाम्पल ॲज इट इज, रूट 24 डिवायडेड बाय रूट 27 is equal to root 54 upon root 27 is equal to. तर पहा दोघांची ऑर्डर सेम आहे. मग त्याला आपण एकाच रॅडिकल साईन खाली लिहू, रूट 54 अपॉन 27. 54ची फोड करू किंवा 27चा टेबल येत असेल तर आपल्याला काही अडचण नाही. 54ची फोड करू, 27 इंटू 2 अपॉन 27. हे 27 कॅन्सल झाले. काय राहिलं, रूट 2. याचं आन्सर काय आलं, रूट 2. हे त्याचं आन्सर आलं. आता त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, रूट 310 डिवायडेड बाय रूट 5. राईट डाऊन गिवन एक्झाम्पल, रूट 310 डिवायडेड बाय रूट 5 इज इक्वल टू रूट 310 अपॉन रूट 5. ऑर्डर सेम असल्यामुळे दोघं एकाच रॅडिकल साईन खाली लिहू, रूट 310 अपॉन 5. आता यांची आपण डायरेक्ट काटाकाटी करू शकतो किंवा त्याची फोड केली तरी चालेल. 5 1 जा 5, 5 6 जा 30, रिमेन्स 1, 10 झाले. मग ते 5 2 जा 10, म्हणजे याचं आन्सर काय आलं, रूट 62. हे त्याचं आन्सर आलं. 9th क्वेश्चन, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. फर्स्ट एक्झाम्पल, 3 अपॉन रूट 5. मग पहा दिलेलं उदाहरण आपण तशाला तसं लिहून घेऊ, 3 अपॉन रूट 5. आता रॅशनलायझेशन करायचं आहे, रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. मग आता डिनॉमिनेटर किती आहे, रूट 5.
याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. म्हणजेच अशी एक सड शोधायची की त्या संख्येनं याला गुणला असता आपल्याला त्यांचं प्रोडक्ट जे आहे ते रॅशनल नंबर मिळेल. प्रोडक्ट ऑफ टू सड इज अ रॅशनल नंबर, देन that two surds are called as rationalizing factor of each other. मग आता डिनॉमिनेटर √5 आहे, मग याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय असेल? √5. सो मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √5. 3/√5 is equal to 3/√5 into √5/√5. म्हणजे आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघालाही √5 मल्टिप्लाय करतो आहे. मग यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 3 into √5 3√5 अपॉन √5 into √5 दोघांची ऑर्डर सेम आहे. मग त्याला असं लिहूया √5 into 5 एकाच रॅडिकल साईन खाली लिहिलं. 3√5 अपॉन रूट या दोघांचं प्रोडक्ट केलं 5 into 5 25. 3√5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. मग उत्तर काय आलं आपलं? 3√5 अपॉन 5. म्हणजे आपण त्या डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन केलं. सेकंड एक्झाम्पल 1/√14. मग आता पहा, या ठिकाणी डिनॉमिनेटर √14 आहे. 1/√14 याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. मग आता ह्या √14चा रॅशनलायझिंग फॅक्टर एकतर तीच संख्या असते आणि एखाद्या संख्येला एकापेक्षा अनेक रॅशनलायझिंग फॅक्टर असतात. मग √14चा रॅशनलायझिंग फॅक्टर √14 आणि अजूनही असतील. मग आपण याचा मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √14. 1/√14 is equal to 1/√14 into √14/√14. आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघाला √14 मल्टिप्लाय केलं. 1 into √14 अपॉन या दोघांची ऑर्डर सेम आहे म्हणून त्याला मी असं लिहिलं √14 into 14 इज इक्वल टू √14 अपॉन या दोघांचं प्रोडक्ट √14 into 14 196. √14 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 196 इज 40. मग आपण त्याचं रॅशनलायझेशन केलं. उत्तर आलं √14 अपॉन 14. थर्ड एक्झाम्पल 5/√7. We have to rationalize the denominator. Write down given example as it is 5/√7. आता पहा, याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. मग आता डिनॉमिनेटर √7 आहे, याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय असेल? √7 मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √7. कारण त्याचा √7चा रॅशनलायझिंग फॅक्टर √7. 5/√7 इज इक्वल टू 5/√7 इंटू √7/√7. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघाला आपण √7 मल्टिप्लाय केलं. तर यांचं मल्टिप्लिकेशन घेऊ. 5 into √7 5√7 अपॉन √7 into √7 √7 into 7 दोघाला एकाच रॅडिकल साईन खाली लिहिलं. 5√7 अपॉन 7 into 7 49 इज इक्वल टू
5√7/√49 इज 7. मग याचं उत्तर काय आलं? 5√7/7. फोर्थ एक्झाम्पल 6/9√3. मग पहा, याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. 6/9√3. मग आता याचा रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचा आहे. मग आता √3चा रॅशनलायझिंग फॅक्टर √3. मग आपण याला √3 न गुणू. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √3. मग काय होईल पहा. 6/9√3 इज इक्वल टू 6/9√3 इंटू √3/√3. 6 इंटू √3, 6√3/9 इंटू √3 इंटू √3, √3 इंटू 3, 6√3/9 इंटू यांचं प्रोडक्ट घेतलं 3 इंटू 3 9, √9 झालं. 6√3/9 इंटू √9 इज 3. मग आता पहा, आपण इथं काटाकाटी करूया. 3 1 जा 3, 3 2 जा 6. उत्तर काय आलं? 2√3/9 हे आपलं उत्तर आलं. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल 11/√3. राईट डाऊन गिवन एक्झाम्पल ॲज इट इज 11/√3. आता आपल्याला पाहायचं रॅशनलायझेशन करायचं आहे. मग आता डिनॉमिनेटर √3 आहे. मग त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर √3 मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √3. 11/√3 is equal to 11/√3 into √3/√3 is equal to 11 into √3, 11√3 √3 into √3. दोघांची ऑर्डर सेम असल्यामुळे आपण त्या दोघांना एकाच रॅडिकल साईन खाली लिहूया. √3 into 3, 11√3 हे √3 into 3 √9 होईल. याला सोपं रूप देऊ. 11√3/√9 is 3. तर मग आपलं उत्तर आलं 11√3/3. So we completed practice set 2.3. Please like, comment, share the video and subscribe to Bangez Maths Academy to get the notifications of new video. Thank you.